येतो घेतलं. मित्रांनो, म्हणजे आम्ही संदेश कुलकर आपलं कोकण गजेली यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे कलेश्वर, श्रीदेव कलेश्वर नेरूर या ठिकाणी. आणि या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी ही खूप मोठ्या प्रमाणात जत्रा भरते. म्हणजे कोकणात बघितलं तर मालवण तालुक्यामध्ये अंगणेवाडी जत्रा झाल्याच्या नंतर सगळ्यात जर मोठी कोणती भरत असेल तर ती ही नेरूरची जत्रा आहे. आणि ह्याला रथोत्सव असं समजलं जातं. आणि त्या ठिकाणी आपण आलो आहोत. आणि आता आपण जी ही बघताय पाठीमागे, तर ही गेटच्या बरोबर समोरच ही विहीर आहे. आणि त्या विहिरीला असं रोषणाई करून सजवलेलं आहे. आणि आपल्यासोबत हर्ष आहे, तन्मय आहे, आणि शुभ्र आली आहे, आणि आई पण. आम्ही दोघं जण बाई करून आलो, आई यांना घेऊन आली. तर आता आपण गेटवरून आतमध्ये प्रवेश करू. कारण आता पालखी निघते, तर पालखीला किती गर्दी असते तर ती आपण आता बघणार आहोत. चला तर आपण आता पालखीला सुरुवात. विहीर बघताय किती खोल आहे. जास्त पण खोल नाहीये, पण या विहिरीला पाणी असतं. आणि तशी त्याप्रमाणे बांधणी सुद्धा गेलेली आहे. या 50 रुपये 50 रुपये.
मंदिरामध्ये आपण आता जी पालखीची सोहळा जो बघतोय, त्या सोहळ्यामध्ये एकदम शास्त्रयुक्त पद्धतीने संगीत वाद्य म्हणा किंवा संगीत गायन म्हणा अशा रीतीने ही वाजत गाजत ही पालखी नेते. आणि या पालखी सोहळ्यामध्ये तुम्ही गर्दी बघता तुम्ही किती आहे, केवढी आहे. या ठिकाणी समोर शंकर पार्वती या दोन्ही रूपात एक मूर्ती तयार केलेली आहे. त्यानंतर इथं वरती जर आपण बघता छत्रपती शिवाजी महाराज हत्तीच्या अंबारीवरती बसून या सवारी करताना पाठीमागे तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद असल्यासारखा पाठीमागे त्या ठिकाणी असं चित्र तयार केलेलं आहे. आणि आपण पाहताय की या पालखी सोहळ्यामध्ये किती भरपूर गर्दी आहे. पालखी ह्या मंदिराचा हा मेन गेट आहे आणि या मेन गेटावरून लोक प्रवेश करतात. आणि आता ही एवढी गर्दी दिसते ही कारण पालखी बाहेर पडलेली आहे. आणि या पालखीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण बघू शकता की एवढी भन्नाट गर्दी आहे या जत्रेत. दरवर्षी याचप्रमाणे शिवरात्रीला श्री देव कलेश्वर देवस्थान नेरूर या ठिकाणी ही भव्य म्हणजे जवळपास आंगणेवाडी संपल्यानंतर लगेचच महाशिवरात्रीला जर मोठा उत्सव जर कोणता भरत असेल तर तो नेरूर या गावच्या ठिकाणी श्रीदेव कलेश्वर या देवस्थानाची ही भव्य अशी जत्रा. या ठिकाणी बघा किती एकदम सुमधुर आवाजात एकदम शास्त्रीय संगीत गायलं जात आहे हे. आणि त्या ठिकाणी वाद्य सुद्धाही त्याचप्रमाणे वाजवलं जात आहे. शास्त्रीय संगीत झाल्यानंतर पाठीमागे आपल्याला ओम नमः शिवाय असा हा जप सुद्धा ऐकू येतोय. या ठिकाणी बघा पालखी चाललेली आहे. आता ही जी पालखी आपल्याला इथून मंदिराच्या समोरून रवाना झाली, आता ही अशीच मंदिराच्या बॅक साईडने म्हणजे पाठीमागच्या बाजूने त्या ठिकाणी रथापर्यंत येणार आणि नंतर मग रथ ओढला जाणार.
तर मित्रांनो, आता देवळाच्या समोर जो हा रथ आहे तो रथ ओढला गेलाय. आता तिथून इथे पुढेपर्यंत घेऊन येणार आहे. म्हणजे ही रथोत्सव आहे, महाशिवरात्री व रथोत्सव असा दोन्ही मिळून कार्यक्रम आहे. या ठिकाणी तो रथ ओढला जातो. तर तो रथ आपण बघणार आहोत आता. तर मित्रांनो, हा शिवरात्र रथोत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी साजरा करतात. तर आता आपण बघितलं शिवरात्रीच्या या जत्रेमध्ये किती भयानक गर्दी असते आणि काही रथ कसा ओढला जातो आणि या ठिकाणचं जे रोषणाई केलेली आहे, अप्रतिम रोषणाई आहे. त्याचबरोबर जो हा छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी स्टॅच्यू उभारला आहे. या ठिकाणी शंकर पार्वती यांचंही या ठिकाणी नागदेवतेच्या प्रभावळीमध्ये या ठिकाणी त्यांचा स्टॅच्यू उभारलेला आहे. खरंच अप्रतिम ही जत्रा या ठिकाणी संपन्न होते. जर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि त्याचबरोबर नेहमीचा प्रश्न, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र जरूर करा. भेटू अशा पुढच्या वेळेस. टोपण टाटा, बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, सुखी रहा.